बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। गेल्या वर्षीच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीचा पशुपालक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। त्यांच्या मदतीसाठी आज फडणवीस सरकारनं हात सैल सोडलाय। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी सर्व अटी शर्ती रद्द करून सरसकट मदत देण्याचा निर्णय आज घेण्यात आला। त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली। यामध्ये मृत झालेल्या आणि बेपत्ता झालेल्या जनावरांना मदत देताना शासनाने पशूंची संख्या मर्यादित केली होती। त्यातून पशुपालक शेतकऱ्यांच्या हाती फारशी मदत लागली नसल्याने त्यांच्यात नाराजी होती। ही नाराजी आज शासनाने दूर केली आहे। त्यामध्ये महापुरात बेपत्ता आणि मृत झालेल्या जनावरांच्या संख्येची अट रद्द करण्यात आली आहे आणि सरसकट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच यापूर्वी मदतीपासून वगळलेल्या जनावरांचा समावेश सुद्धा आजच्या नव्या निर्णयात करण्यात आलाय। आता नव्या निर्णयानुसार मृत किंवा बेपत्ता दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये, ओझ्याची कामं करणाऱ्या जनावरांसाठी 32,500 रुपये, मयत लहान जनावरांसाठी 20,000 रुपये, शेळी मेंढीसाठी 4,000 रुपये आणि कोंबडीसाठी प्रति कोंबडी 100 रुपये अशी सरसकट मदत देण्याचा निर्णय आज शासनाने घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय।